प्रथमतः धन्यवाद श्रीकांत सरांचे आणि पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरम फॅमिलीचे, कारण की आज मी इथे आहे. यामध्ये पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरम यांचाही तेवढाच सहभाग आहे आणि त्यामुळे त्यांचे धन्यवाद. प्रथमतः तर मी माझ्या आईवडिलांना आणि स्पेशली माझा भाऊ, ज्यामुळे मी इथपर्यंत येऊ शकली. जो माझ्यापेक्षा 3 वर्षांना लहान आहे, परंतु ज्याने स्वतःचं शिक्षण बंद करून मला इथपर्यंत शिकण्यासाठी पाठवलं. त्यानं स्वतःचं एज्युकेशन त्यानं पूर्णतः बंद केलेलं आहे. परंतु ताई तू शिक आधी, त्यानंतर मी माझं बघून घेईन असं म्हणणारा तो नेहमी माझ्या पाठीशी राहून मला नेहमी सपोर्टिव्ह असलेला आणि आजपर्यंत माझं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रत्येक गोष्टीत त्यानं कधीच मला एकटं सोडलं नाही. त्यामुळे सर्वात जर मी आज इथे असण्याचं श्रेय देत असेल तर माझ्या आईवडिलांना, माझ्या भावाला आणि तसेच माझे सर्व फ्रेंड सर्कल. यवतमाळमध्ये आल्यावर मैत्री काय असते ना, ही गोष्ट मी खऱ्या अर्थानं यवतमाळमध्ये शिकली. कारण की इतके सपोर्टिव्ह व्यक्ती मला इथे भेटत गेले ना, एकावर एक का म्हणजे मी सांगू शकत नाही. पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरममध्ये आली तेव्हा मला तर काहीच ओळखी नव्हती. एवढे स्टँडर्ड लोक आणि माझ्या ज्या मैत्रिणी होत्या त्या एवढ्या चांगल्या घरच्या होत्या आणि त्यातनी मी एक साधारण शेतकरी कुटुंबातली मुलगी होती. तुम्ही म्हणत असाल माझं शिक्षण खूप काही हाय लेवल कॉलेजमधून वगैरे काहीच झालेलं नाही आहे. मी अशी मुलगी आहे, 1ली ते 7वी मी झेडपीपर्यंत शिकली. 8वी 9वी 10वी हे आमच्या गावचं विवेकानंद विद्यालय जे चिटिंगसाठी खूप फेमस आहे. जिथे चिटिंग म्हटलं तर काहीच नाही, विषयच नाही, तिथं कुणीही पास होऊन जाईल अशा शाळेमधून मी शिकलेली आहे. 11वी 12वी पण असंच माझं टाटव्यांच्या कॉलेजमध्ये झालेलं शिक्षण आहे आणि फर्स्ट इयर सेकंड इयर फायनल. मुलींचं कॉलेज लाईफ म्हणजे खूप काही वेगळं असते, परंतु माझं लाईफ असं की एक रजिस्टर घेऊन हातात मी BA केलेलं आहे. जिथे अमरावती युनिव्हर्सिटीतलं सर्वात जास्त चिटिंग चालणारं सेंटर म्हणून ओळखल्या जाते. त्या कॉलेजमधून मी शिकलेली आहे. माझं काही शैक्षणिक बॅकग्राऊंड खूप महान नाही आहे किंवा खूप मोठ्या कॉलेजमधून शिकलेली नाही. मी एकदम साधारण, जिथे माझी होप पण नव्हती मी कधी स्पर्धा परीक्षेत उतरेन आणि मी इथपर्यंत येईल म्हणून, कधीच नव्हती. कारण की मी अशी मुलगी होती का ज्यावेळेस मी 7वीपासून माझ्या घरचा कारभार सांभाळणारी, शेती सांभाळणारी, मला शेतीतले पूर्ण कामं येते. परंतु जेव्हा पाऊस पडायचा आणि मातीत टोंगड्यापर्यंत पाय गळायचे तेव्हा मी एकच विचार करायचा की नाही, मला हे शेतीतले कामं करायची नाही आहे, मला सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं करायचं आहे, मला कुठेतरी जायचं आहे. मी बाबाला नेहमी म्हणायची मला संधी द्या बाई. जेव्हा मी ग्रॅज्युएशनला होती तेव्हाच मला पाहुणे पण पाहायला आले होते. तेव्हा माझ्या पायाखालची जमीन पूर्ण गेली होती. मी म्हटलं झालं, माझं करिअर अस्तित्व सगळं संपलं म्हटलं. परंतु योगायोग चांगला का त्यावेळेस मी माझ्या बाबांना खूप म्हटलं की नाही बाबा मला शिकू द्या, काहीतरी करा. तेव्हा माझ्या भावाने म्हटलं नाही हिला शिकू द्या. तेव्हा मी यवतमाळला आली, MAला ॲडमिशन केलं. त्यानंतरही काय करायचं 2 वर्ष अशातच गेले माझे. त्यानंतर कोर्टाचा रिझल्ट आला माझा आणि पेपर निघाला होता, परंतु टायपिंग टेस्टमध्ये मी फेल झालेली होती. आयुष्यातला माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हटला पहिला पेपर म्हणजे कोर्टाचा पेपर होता की जी मी पेपर तर पास झाली होती परंतु टायपिंग टेस्ट फेल झाली होती. कारण की मला टायपिंग टेस्टचा मी टायपिंग आधी केलेलं होतं, परंतु इथं प्रॅक्टिस वगैरे आणि एवढ्या मुलांमध्ये काय असते स्पर्धा आहे ते सर्व मला इथे आल्यानंतर कळालं होतं. त्यामुळे तेव्हा एवढी घाबरून गेली होती मी टायपिंग टेस्टच्या दिवशी की म्हणजे माझ्यात ती ॲबिलिटी असूनही मी ते टायपिंग करू शकली नाही. का तर फक्त माझा तिथं आत्मविश्वास पूर्णतः डगमगला होता स्टुडंट आजूबाजूला पाहून. म्हणून मी म्हणतो स्पर्धा परीक्षेतल्या स्टुडंटला माझं एक सांगणं आहे का तुमचा आत्मविश्वास हा कायम राहिला पाहिजे. माझी कंडिशन लॉकडाऊननंतर अशी आली होती की मी सरांना क्लासचे पैसेसुद्धा देऊ शकत नव्हती. सरांनी आज पण फीज पेड केलेली नाही आहे पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरमची पूर्ण. आज मी गव्हर्नमेंट जॉबवर आहे तरी मी आज पण सरांनी माझ्याकडून पूर्ण फी घेतली नव्हती. सरांनी मला एवढंच म्हटलं होतं का तू फक्त क्लासला येऊन बस, बाकीचं ते मी पाहून घेईन. कधीच नाही सरांनी मला ऐकून आम्ही कधीच नाही. सरांनी मला एवढंच म्हटलं होतं का तू एक असं समज की तुझा मोठा भाऊ पाठीशी आहे माझ्या. आणि मी नेहमी क्लासला येत होती. मी आज पण सरांची फीज पेड केलेली नाही आहे. विचार करा, असे आपल्या पाठीशी व्यक्तिमत्व असणं खूप जास्त गरजेचं असते. मी जेव्हा कोरोना काळात घरी होती तेव्हा सरांनी मला एक दिवस कॉल केला का वैशाली परत येणार आहे की नाही. तेव्हा मला एवढा आनंद झाला की यार आपल्यावर कुणीतरी एवढा विश्वास ठेवून आहे. आपल्या घरच्यांचा जेवढा विश्वास आहे ना तेवढाच सरांचा सुद्धा माझ्यावर विश्वास होता की वैशाली तू काहीतरी करू शकते. सरांकडे मी जेव्हाही यायची रिझल्ट लागल्यावर तेव्हा सर नेहमी म्हणायचे वैशाली तू काही तर करशील ना, काहीतरी तू घेऊन जाशील. हा सरांचा एक शब्द होता. तू इथून का असो ना परंतु काहीतरी घेऊन जाशील घरी. आणि आज मी ते माझ्या घरच्यांचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. ज्या फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये माझ्या कुणीच शिकून नव्हतं. मी पहिली मुलगी होती का जिने PG कंप्लीट केलेलं होतं. आमच्या घरी कोणीच नाही आहे. माझे आईवडील फक्त 4थी शिकून आहे, तरीही त्यांचा विश्वास की नाही आपल्या मुलीला शिकवायचं आहे कुठेतरी.
आणि इथपर्यंत पोचवायचं आहे. आज माझ्या आईवडिलांचा जेव्हा सगळेजण कौतुक करताना तेव्हा त्यांचे डोळे भरून येते की नाही बा, की आपल्या मुलीनं आपलं नाव केलं. माझे तर बाबा म्हणतात की सगळ्यात जास्त आनंद जर कुणाला असेल आज माझ्या घरी तर माझे बाबा, कारण की त्यांचं स्वप्न खूपच मोठं होतं. कारण की त्यांनी आपल्या भावा बहिणींना शिकवता आणि त्यांचं आयुष्य ते विसरून गेलेले होते. ते शिकले नाही, कधीच नाही, सगळं भाऊ बहिणीसाठी आयुष्य जगत होते आणि त्यानंतर आमच्यासाठी. परंतु त्यांचं जगणं काय होतं हे राहूनच गेलं होतं. परंतु त्यांनी शून्यातून विश्व निर्माण करून आज मला शिकवलं. आज भाऊ चांगल्या प्रोग्रेसवर आहे, तो काय असो ना, परंतु त्यांच्या परीने तो खूप प्रोग्रेसवर आहे. मी गावातल्या मुलांचा विचार करतो सगळेजण, परंतु माझा भाऊ एज्युकेशन त्याचं कमी असेल, परंतु तो आईबाबाला सांभाळण्याची त्याची पद्धत, मला सांभाळण्याची पद्धत कदाचित मला वाटते तो माझ्यापेक्षाही जास्त सांभाळतो. आणि आज त्याच्या कर्तृत्वामुळे मी इथे आहे. लहान व्यक्ती किती लहान आहे यापेक्षा त्याचे गुण कसे आहे हे खूप महत्त्वाचं असतं. हे माझ्या भावाकडूनच मी शिकली. आणि खऱ्या अर्थानं जर मी आज इथे आहे तर याचं सर्वस्वी श्रेय सर्वात जास्त मी कुणाला देत असेल तर ते माझ्या भावाला, कारण की तो माझ्या खूप पाठीशी राहिला. तुम्ही म्हणाल स्पर्धा परीक्षेत आल्यानंतर तुम्हाला खूप अपयश पचवावं लागते, कारण की मी पण कोर्टाचा रिझल्ट गेल्यानंतर त्यानंतर नाशिक युनिव्हर्सिटीमध्ये माझं 152वर लिस्ट लागली. मला 144 मार्क होते क्लर्कमध्ये, तेव्हा मी फर्स्ट रिझल्ट गमवला. त्यानंतर 2019मध्ये पुन्हा यावर लॉकडाऊननंतर ॲड आली. त्यानंतर मी 160 मार्क घेऊनसुद्धा माझं युनिव्हर्सिटीमध्ये क्लर्कसाठी सिलेक्शन होऊ शकलं नाही, कारण की मी एजनं वेटिंगवर ठेवलेलं आहे मला. तरी पण मला जॉईनिंग नाही आलेलं आहे. त्यानंतर आरोग्य डिपार्टमेंटमध्ये लागलेलं आहे. जेव्हा मला कळलं की मी वेटिंगवर आहे, त्याच्या दुसऱ्या दिवशी कंबाईनची प्री होती आणि संध्याकाळी मला कळतं आहे 10 वाजता की तुम्ही वेटिंगवर आहात. ते पण एजनं वेटिंगवर आहात. त्यानंतर मला वाटलं की नाही, आपल्या आयुष्यात कदाचित जॉब नाहीच आहे. तेव्हा एवढा रात्रभर रडली आणि सकाळी प्रीचा एक्झाम होता तरी मी पेपर दिला की नाही जाऊ दे बा, एकदा हरलो परंतु पुन्हा उठून उभं व्हायचं आहे आपल्याला. आणि उठली आणि पुन्हा लढ म्हणून स्वतःलाच हे केलं आणि प्री क्लिअर केली. असं कुठेतरी एवढे अपयश तुम्हाला पचवावं लागते ना, खूपच. तुम्ही विचारही करू शकत नाही. जेव्हा तुम्ही बाहेर जाल, तुम्ही पेपर द्याल, एक्झाम द्याल. जेव्हा आता मी फॉरेस्टचं ग्राउंड दिलं तेव्हा मला कळलं, आमचा टायमिंग होता सकाळचा 7 वाजता धावण्याचा, परंतु आम्हाला धावायला लावलं 10:30 वाजता तेवढ्या उन्हात. आणि जेव्हा तुम्हाला 1 तास रोडवर बसवते ना, तेव्हा वरूनही ऊन तापत होतं, खालूनही पूर्ण रोड गरम. आणि एवढे मार्क असूनही आम्हाला त्यांनी म्हणजे एवढं हे केलं की त्या उन्हात, तडपत्या उन्हात, परंतु संघर्ष हा करावाच लागतात. काही मुली चक्कर येऊन पडत होत्या, पायाला त्यांच्या पायातून रक्त निघत होते तरी मुली पडत होत्या. तेव्हा कळलं यार, संघर्ष करावाच लागते. मग प्रत्येकाच्या आयुष्यात लिहिलेला आहे आणि तो माझ्याही आयुष्यात लिहिलेला होता. मी आईवडिलांच्या संघर्षापुढे माझा संघर्ष खूप शून्य आहे. मी आयुष्यात खूप मोठं पद मिळवलेलं नाही आहे, खूप मोठं, परंतु आईबाबांचं जे स्वप्न पूर्ण केलेलं आहेत मी, का नाही बा, एक गव्हर्नमेंट जॉब, गव्हर्नमेंटचा शिक्का बसणं काय असते. आणि आज माझ्या मागे बॅकअप आहे. माझ्या अभ्यासापेक्षाही मला प्रेशर खूप येत होतं, कारण की इकॉनॉमिकली आपण स्टेबल नाही राहत, तेव्हा आपल्याला सगळ्यांचे बोलणे ऐकावं लागते. आणि आपल्यापेक्षाही हा एकच विचार करा तुम्ही उठता बसता. मला एवढंच सांगायचं आहे की मी सगळ्यांना मोटिवेट नाही करते, पण तुम्हाला एक सांगत आहोत, जर तुम्ही खरंच इथे आले असेल आणि तुमच्या आईवडिलांची तुम्हाला जाणीव असेल तर त्यांचा चेहरा आठवा. कारण की तुम्ही जेव्हा संघर्षाच्या वाटेत असता तेव्हा तुम्हाला जेवढे बोलणे ऐकावं लागत नाही ना, तेव्हा तुमच्या दुपटीनं बोलणे तुमच्या आईवडिलांना ऐकावं लागतं. या गोष्टीचं भान ठेवा तुम्ही. कारण की त्यांना वेळोवेळी लोक एवढे टोचून बोलतात. माझ्या आईवडिलांना म्हणायचे, काय लागते का सरकारी नोकरी, का लागणं एवढं सहज आहे का, 20 ते 30 लाख भरून नोकरी लागावं लागते. आज पण मी लागली ना, माझे जे चुलत काका आहे ते म्हणतात पैसे भरले असेल तेव्हा मुलगी लागली असेल. पहा लोकांची मानसिकता. म्हणजे लोकांना एकच दिसते की जे म्हणजे गावातले लोक असते खूप मोठ्या घरचे, ते मुलं पैसे भरतात 20-30 लाख रुपये आणि ते लागतात. त्यानंतर त्या लोकांचाही गैरसमज असाच आहे का नाही बा, ही पण लागलेली आहे तर पैसे भरून लागलेली आहे. म्हणून तुम्ही एकच, तुमच्यासाठी सर्वात मोठं इन्स्पिरेशन कोण असेल तर तुमचे आईवडील. त्यांचे कष्ट आठवा त्यांचीच. कारण की मी माझ्या आईवडिलांना पाहिलं, ते सकाळी 5ला उठतात तर त्यांचं वर्किंग हे संध्याकाळी 10 वाजेवरी असतात. जेव्हा आमच्या घरी संध्याकाळी 10 वाजता सगळेजण जेवण करतात तेव्हा मला कळायचं की नाही, आपल्या घरचे करू शकतात तर मी का नाही करू शकत. त्यांचा रुटीन जो 5 ते संध्याकाळचे 10 ते वाजेवरी होता, तसाच माझा रुटीन मी पण 5 ते रात्री 12 वाजेपर्यंत ठेवलेला होता की नाही बा, आपल्या घरचे करते, आपल्याला पण करायचे आहे. कारण की आपल्यावर आपल्या बहिणीची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आपल्या भावाला हेल्प करायची असेल तर आपल्याला सक्षम होणं कुठेतरी गरजेचं आहे. म्हणून मी माझ्या आईवडिलांनी जे काही ऐकून घेतलं, नातेवाईकांनी एवढे बोलले का लग्न करत नाही का, आता तिला का पागलासारखं शिकवत ठेवते का, लागेल का, ती नाही लागत, पागल आहे तुम्ही, तिला शिकवतच ठेवता, इथपर्यंत माझ्या आईवडिलांनी बोलणे ऐकलेले होते. मी पण खूप बोलणे ऐकले,
जेव्हा मी फायनलमध्ये असताना मला पाहुणे पाहायला येणार होते ना, तेव्हा सर्वजण मला म्हणायचे, मुलगी सावडी आहे, 5-6 लाख दिल्याशिवाय लग्न होणार नाही हिचं, शेतकऱ्याला द्यावं लागेल. परंतु माझी अट नेहमी होती, मी लग्न करेल तर बिना हुंडीनंच करेल. माझं एक स्वप्न होतं की मी जेव्हाही लग्न करेल ना, मी एखाद्या गरीब मुलाला निवडेल, परंतु जेव्हा लग्न करेल ना तेव्हा बिना हुंडीनंच मॅरेज करेल. मी हे माझं एक स्वप्न होतं आणि आज ते मी पूर्ण केलेलं आहे. आज मला कुणाला हुंडा द्यायची गरज नाही. म्हणून स्वतः ठामपणे सांगा, एक मुलगी असणं कमजोर नाही आहे. फक्त तुम्ही स्वतःला कमजोर बनवता की नाही बनवत हे तुमचं स्वतःवर आहे. तुम्ही कुठे वेळ घालता तुमचं ते सहसा फ्रेंड सर्कल तुमचं जर बेस्ट असेल ना खूप. आणि मी पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमची तर खूप आभारी आहे. स्पेशल तुषारदादा वगैरे नेहमीच मला मोठ्या भावासारखे हेल्प करत होते. मी आयुष्यात माझा बर्थडे कधीच सेलिब्रेट केला नव्हता. जेव्हा मी यवतमाळमध्ये आली तेव्हा माझा पहिला बर्थडे हा पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमनेच सेलिब्रेट केलेला आहे. मी कधीच नाही, कारण की मी एवढ्या एज्युकेटेड फॅमिलीमधून नव्हती. आमच्या घरी बर्थडे वगैरे सेलिब्रेशन काहीच नाही. पण पहिला बर्थडे माझा रेडियंटवर पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमनंच सेलिब्रेट केला होता. आणि खरंच श्रीकांत सर नेहमी माझ्या पाठीशी हे भावाप्रमाणे नेहमी सपोर्ट करत राहिले आणि पुढेही त्यांचा सपोर्ट मला नेहमीच कायम राहील अशी आशा आहेच नेहमी. आणि थँक्यू पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरम. आणि तुम्हाला सुद्धा सर्वांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.